वेलकम फ्रेंड्स. आपल्या सर्वांचं आमच्या या चॅनलमध्ये खूप खूप वेलकम. आपण काय बघतोय तर ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे सी ई टी एक्झामला विचारलेले आहेत. म्हणजे आपल्याला जे सी ई टी एक्झाम दिले असतील सगळेजण किंवा काहीजण देणार असतील पुढे चालून, तुमची 12th चालू असेल तर त्या एक्झामसाठी जे क्वेश्चन्स विचारले जातात, कुठल्या प्रकारचे क्वेश्चन विचारतात, त्या क्वेश्चनचा आपल्याला थोडक्यात एक आढावा आपल्या लक्षात यावा, त्या क्वेश्चनचा प्रकार आपल्याला समजावं, यासाठी आपण काय करतोय, तर या अगोदर एक्झामला विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत, त्या क्वेश्चनबद्दल आपण डिस्कस करतोय. सो बघा, आपल्याला पहिला जो क्वेश्चन विचारलेला आहे, तो आहे इफ द स्लोप ऑफ टँजंट ऑफ कर्व ॲट एनी पॉईंट इज इक्वल टू -y plus e raised to -x, then the equation of curve passing through the origin is. हा क्वेश्चन तुम्हाला MST CET 2023ला विचारलेला आहे. आता नेमकं या क्वेश्चनमध्ये काय म्हटलंय बघून घ्या, की आपल्याला एखाद्या कर्वला काढलेला जो टॅन्जंट आहे, बघा समजून घ्या, मी तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो या ठिकाणी, म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येऊन जाईल. समजावं का, की हा एक कर्व आहे. ओके, मग या कर्वला आपण एक टॅन्जंट ड्रॉ केलो. आता इमॅजिन करा, हा कर्व आहे आणि या कर्वला आपण टॅन्जंट ड्रॉ केलो. मग या कर्वला जे आपण टॅन्जंट ड्रॉ केलो आहे, त्या टॅन्जंटचं तुम्हाला स्लोप दिलेला आहे, है ना. आणि लक्षात घ्या, टॅन्जंटचा स्लोप म्हणजेच काय असतो, तर या कर्वचा डेरिव्हेटिव्ह असतो ॲट दॅट पॉईंट. मग आपल्या प्रश्नात काय म्हटलेलं आहे, की कुठलाही पॉईंट घ्या तुम्ही टॅन्जंटवरचा, बरोबर, ॲट कोणत्याही पॉईंटला, त्या पॉईंटला हा जो टॅन्जंट आहे त्याचा स्लोप तुम्हाला सांगितलेला आहे. काय सांगितलं आहे? -y प्लस ई रेस टू -x, बरोबर आहे. आणि आपल्याला विचारलं आहे काय आता, तर या कर्वचं इक्वेशन काय असेल. जर आठवा थोडंसं, इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतो, स्लोप असतो. मग स्लोपचं इंटेग्रेशन घेतल्यावर आपल्याला काय मिळेल, इक्वेशन मिळेल. मग तेच आपल्याला या ठिकाणी करायचं बाळांनो, आपल्याला इंटिग्रेशनच घ्यायचं आहे, दुसरं काही नाही करायचं आपल्याला. ओके, मग ते आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करू. सो आपल्याला दिलं काय, समजतं सगळ्यांना आता काय दिलं आपल्याला, तर स्लोप ऑफ टॅन्जंट. स्लोप ऑफ टॅन्जंट म्हणजे काय असतो बाळांनो, तर स्लोप ऑफ टॅन्जंट म्हणजे काय असतं, dy/dx असतं. ते गिवन आहे आणि तेच तुम्हाला काय सांगितलं या ठिकाणी, -y प्लस ई रेस टू -x, बरोबर. सो या इक्वेशनला मला असं सुद्धा अरेंज करता येतात, मी ह्याला असं लिहू शकतो. कसं लिहिता येईल मला, dy/dx, हा जो -y आहे त्याला बरोबरच्या अलीकडे घ्या, म्हणजे काय होईल आपलं हे, प्लस y इज इक्वल टू ई रेस टू -x. आता हे जे फॉर्मेट आहे याला जर बघितलं तर आपल्या लक्षात येऊन जातं, हे जे फॉर्मेट आहे ते कुठल्या प्रकारचं फॉर्मेट आहे, तर ते फॉर्मेट आहे dy/dx प्लस py इज इक्वल टू क्यू. थोडक्यात या फॉर्मेट आहे. म्हणजे हे जे आहे, दिस इज द लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. काय म्हणून आपण ह्याला, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आठवते सगळ्यांना, तुम्हाला जेव्हा डिफरन्शियल इक्वेशन हा चॅप्टर तुम्ही शिकला असाल, त्या डिफरन्शियल इक्वेशनमध्ये हा पार्ट होता, आहे हा पार्ट. काय, तर dy/dx प्लस पी वाय इज इक्वल टू क्यू, हे जे इक्वेशनचं फॉर्मेट आहे त्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात. आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं जे सोल्युशन असतं, तर सोल्युशन फॉर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन ते काय असतं, तर ते सोल्युशन असतं ते म्हणजे y इंटू आय एफ. आय एफ काय असतं बाळांनो, तर आय एफ द इंटेग्रल फॅक्टर इज इक्वल टू असतं इंटेग्रेशन ऑफ क्यू इंटू, पुढे असतं आय एफ दॅट इज इंटेग्रल फॅक्टर, याचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी. हे सोल्युशन असतं कुणाचं, तर या डिफरन्शियल इक्वेशनचं. मग आपण इथं तेच अप्लाय करणार आहोत. यामध्ये आपण जर कम्पेअर केलं ना, या दोघांची कम्पेअर, तर आपल्या लक्षात येऊन जाईल की या ठिकाणी कम्पेअर केल्यानंतर p इज इक्वल टू काय आहे, 1 आहे आणि q इज इक्वल टू काय आहे, ई रेस टू -x आहे. आता अजून एक बीट आमच्या लक्षात आला पाहिजे, ते म्हणजे कोणता, सर इंटेग्रल फॅक्टर काय असतो. आय एफ जे म्हणतो ना आपण इंटेग्रल फॅक्टर, तो असतो काय, तर इंटेग्रल फॅक्टर काय असतो, तर तो असतो ई रेस टू इंटेग्रेशन ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय म्हणतोय, ई रेस टू इंटेग्रेशन ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू एक्स असतं. मग आपण आता आय एफ पण इथं काढू शकतो पहिल्यांदा, तर आपण आय एफ काढलं तर आपल्याला सोपं जाईल. सो या इक्वेशनसाठी आपल्याला आय एफची व्हॅल्यू मिळणार आहे. आय एफ इज इक्वल टू काय असणार आहे, ई रेस टू इंटेग्रेशन ऑफ पी. आता पीची व्हॅल्यू काय या ठिकाणी 1 आहे, सो 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग याला जर आपण सॉल्व्ह केलो तर आपल्याला मिळेल
आय एफ इज इक्वल टू ई रेस टू वनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असणार आहे, एक्स असणार आहे. मग आता याच किमती आपण या सोल्युशनमध्ये ठेवू. सो याचं जर सोल्युशन जर आपण काढलात तर सोल्युशन काय आहे आपलं आता लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचं वाय इंटू आय एफ. मग आपण लिहू इथं का वाय इंटू आय एफची व्हॅल्यू काय आहे, ई रेस टू एक्स आहे. सो इज इक्वल टू पुढे इंटिग्रेशन ऑफ क्यू, क्यूचं फंक्शन कोणतं आहे आपलं ई रेस टू मायनस एक्स आहे इंटू आय एफ, आय एफ काय आहे ई रेस टू एक्स आहे. सो विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी आहे. मग याला आपण सॉल्व करूत. आता सॉल्व कसं करणार आपण वाय इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू या ठिकाणी तुम्हाला मिळेल इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन ई रेस टू मायनस एक्सला आपण कसं लिहू शकतो 1 अपॉन ई रेस टू एक्स इंटू पुढे आहे ई रेस टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी. मग याला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला मिळणार आहे वाय इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आता हे ई रेस टू एक्स कॅन्सल होईल आणि आपल्याला मिळेल 1 डी एक्स प्लस सी. मग याला तुम्ही सॉल्व करा. आता इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स काय मिळेल आपल्याला एक्स प्लस सी. म्हणजेच आपलं काय मिळालं तर वाय इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू एक्स प्लस सी. आता इथं बघा आपल्याला सीची व्हॅल्यू काढायचं आहे आणि आपलं हे जे आहे तुम्हाला जे इक्वेशन मिळालं आहे ते कशाचं इक्वेशन मिळालं कर्वचं आहे. कारण तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की बाबांनो आपल्याला ह्या स्लोपचं इंटिग्रेशन आपण घेतलं की आपल्याला काय मिळून जातं इक्वेशन ऑफ कर्व मिळून जातं. मग हेच कर्व इक्वेशन आहे पण ह्या इक्वेशनमध्ये सी आलं ना आता फॅक्टर. सो या सीची व्हॅल्यू काय आहे तर आपल्याला सांगितलं काय सांगितलं तर कर्व पासेस थ्रू द, बघा कर्व पासेस थ्रो ओरिजिन है ना. कर्व हा ओरिजिनमधून पास होतं आहे म्हणून सांगितलं आहे. मग ओरिजिनमधून पास होत असेल तर त्याचे कोऑर्डिनेट काय असणार आहेत 0 आणि 0 असणार आहेत. मग याच्यामध्ये आपण एक्सची किंमत 0 वायची पण किंमत 0 जर ठेवलं तर आपल्याला काय मिळेल आपल्या सीची व्हॅल्यू काढायचं ना बघा. मग आपण इथं हे 0 इंटू ई रेस टू 0 इज इक्वल टू 0 प्लस सी. याला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळणार आहे तर सी इज इक्वल टू 0 मिळणार आहे. मग आता हीच इक्वेशनची व्हॅल्यू सीची व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करू. आता मग ते पुट केल्यानंतर काय मिळेल आपल्याला वाय इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू एक्स प्लस 0. सो दॅरफोर आपल्याला जे इक्वेशन मिळणार आहे ते इक्वेशन काय मिळेल वाय इंटू ई रेस टू एक्स हा जो प्लस एक्स आहे त्याला अलीकडे घ्या म्हणजे मायनस एक्स इज इक्वल टू 0. दिस इज आवर ॲन्सर. बघा हे तुम्हाला ऑप्शनमध्ये दिलं होतं तेच तुमचं हे काय असणार आहे ॲन्सर असणार आहे. म्हणजे आपल्याला जर कर्वचं इक्वेशन काढायचं असेल त्या कर्वच टँजंटचा स्लोप दिलेला असेल तर त्याच्यावरून आपण इक्वेशन ऑफ कर्व काढू शकतो. सो या क्वेश्चनचं ॲन्सर आपल्यासमोर आलेलं आहे. चला तर बाळांनो आता आपण सेकंड प्रॉब्लेम बघू. सेकंड प्रॉब्लेमसुद्धा MST CET 2023ला विचारलेला आहे. प्रॉब्लेम असा आहे द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 6x² प्लस 9x प्लस 2 हॅज मॅक्झिमम व्हॅल्यू व्हेन एक्स इज. आपल्याला काय म्हटलं या ठिकाणी की हे जे फंक्शन आहे त्या फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू केव्हा असेल एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूला हे फंक्शन मॅक्झिमम असणार आहे. जर आता तुम्ही थोडं कन्सेप्टला थोडं जर आठवलात तर आपल्याला आठवलं पाहिजे की ज्यावेळेस मॅक्झिमम मिनिममचा प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला एक्सची किंमत काढायचं असेल तर आपण एफ डॅश एक्स इज इक्वल टू 0 कन्सिडर करत असतो आणि त्याच्यानंतर एफ डबल डॅश एक्स काढतो आणि त्याच्यावरून जर एफ डबल डॅश एक्स किंवा जो एक्सची आलेली व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला जर एफ डबल डॅश एक्स हे निगेटिव्ह आलं है ना ते निगेटिव्ह असेल तर ते मॅक्झिमम असतं आणि पॉझिटिव्ह असेल तर काय असतं मिनिमम. मग आपण तेच काढतो का एफ ऑफ एक्स दिलेलं आहे. सो सगळ्यात अगोदर मी काय करतो एफ डॅश एक्स काढतो. एफ डॅश एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह. सो घ्या डेरिव्हेटिव्ह याचा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे आपलं 3x² मायनस 6x² डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला 12x मिळणार आहे प्लस 9xचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळेल फक्त 9 मिळेल आणि 2चं डेरिव्हेटिव्ह 0 मिळणार आहे. हे आलं एफ डॅश एक्स. म्हणजे तुम्हाला आत्ता सांगितलं आपल्याला जर मॅक्झिमम मिनिममचा पॉईंट काढायचा असेल तर फॉर दॅट पॉईंट एफ डॅश एक्स इज इक्वल टू काय कन्सिडर करणार आपण 0. मग हे जर 0 कन्सिडर केलं तर आपल्याला काय इक्वेशन मिळणार आहे का इथं 3x² मायनस 12x प्लस 9 इज इक्वल टू 0. आता हे जे इक्वेशन मिळालं याचे आपण फॅक्टर पाडू. फॅक्टर पाडण्यासाठी 3 आणि 9चं मल्टिप्लिकेशन करा. किती येणार आहे 27. 27चे 2 असे आपल्याला फॅक्टर पाडायचे ज्यांची ॲडिशन ही -12 आली पाहिजे. ते कोणते कोणते आहेत तर -9 आणि -3 हेच फॅक्टर आहेत.
आपण तेच इथे घेऊ तो का आता. सो 3x² मायनस 9x मायनस 3x प्लस 9 इज इक्वल टू 0. आता याला आपण फॅक्टर पाडायचे आहेत, याला फॅक्टर पाडू. 2 2चे ग्रुप करा, यातून 3x कॉमन निघणार आहे. सो 3x इज इंटू एक्स मायनस 3. पुन्हा इथं आणखीन -3 कॉमन निघेल आणि आपल्याला मिळेल का इथं x - 3 इज इक्वल टू 0. म्हणजे आपले फॅक्टर मिळाले कोणते कोणते मिळाले, x - 3 आणि सेकंड फॅक्टर मिळाला आपल्याला 3x - 3 इज इक्वल टू 0. मग या फॅक्टरून आपण एक्सची किंमत काढू शकतो. सो इथं एक्सची किंमत मिळेल तुम्हाला 3, और या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, 3/3 म्हणजेच काय आलं, 1 आलं. मग आता एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूला f'(x) आपल्याला निगेटिव्ह आहे बघायचं आहे. सो आपण पहिल्यांदा f'(x) काढू आता. सो f'(x) काढण्यासाठी हा जो f'(x) आहे त्याचा डबल डेरिव्हेटिव्ह घ्या. सो f'(x) काय आलं आहे, 3x² मायनस 12x प्लस 9 आहे. मग घ्या डेरिव्हेटिव्ह आता 3 × x² डेरिव्हेटिव्ह 2x येणार आहे. म्हणजे f'(x) काय मिळेल आपल्याला, 6x मायनस 12x डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला फक्त -12. मग आता आपण f'(3) आणि f'(1) काढू. सो f'(3) इज इक्वल टू मिळेल आपल्याला 6 × 3 मायनस 12 म्हणजेच काय मिळालं आपल्याला, 18 मायनस 12 विच इज इक्वल टू 6. आता 6 हा कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, ग्रेटर दॅन 0 आहे. मग ग्रेटर दॅन 0 असेल तर फंक्शन काय झालं आपलं, फंक्शन इज मिनिमम. लक्षात ठेवा, जर ग्रेटर दॅन 0 असेल तर फंक्शन मिनिमम असतं. आणि त्यानंतर आता f'(1) काढा. एक्सच्या 2 व्हॅल्यू आलेत ना. सो f'(1) काढा. सो आपल्याला मिळेल 6 × 1 मायनस 12 विच इज इक्वल टू 6 - 12 म्हणजेच -6 आलं. आणि ही व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे. मग त्या व्हॅल्यूला फंक्शन हे कसं असतं आपलं, मॅक्झिमम असतं. सो फंक्शन इज मॅक्झिमम. मग आपल्याला क्वेश्चन हाच विचारलेला आहे की फंक्शन एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूला मॅक्झिमम असेल. सो कोणत्या व्हॅल्यूला असेल बाळांनो, तर एक्सच्या 1 या व्हॅल्यूला. आपण सांगू शकतो की फंक्शन इज मॅक्झिमम ॲट x इज इक्वल टू 1. ओके. सो बघा आता नेक्स्ट क्वेश्चन बघूत आपण. चलो फ्रेंड्स, अब हम देखते हैं थर्ड प्रॉब्लेम. बघा मित्रांनो, आता तिसरा प्रॉब्लेम आपल्याला काय सांगितलेला आहे, द डायगोनल ऑफ स्क्वेअर इज चेंजिंग ॲट द रेट ऑफ 0.5 सेंटीमीटर. आता आपण एक स्क्वेअर काढू, डायग्राम जस्ट आपल्याला समजण्यासाठी. कन्सिडर करा की हा एक स्क्वेअर आहे आणि या स्क्वेअरचा डायगोनल चेंज होतोय. मग डायगोनल काय असणार आहे, समजा आपण तो काय समजला, एक्स आहे, बरोबर. मग विथ रिस्पेक्ट टू टाईम ह्या डायगोनलचा जो रेट ऑफ चेंज आहे तो तुम्हाला सांगितलेला आहे 0.5 सेंटीमीटर पर सेकंड. आणि आपल्याला विचारलं आहे की द रेट ऑफ चेंज ऑफ एरिया व्हेन एरिया इज 400 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे, ह्याचा एरियाचा चेंजिंग रेट काय असेल. त्यासाठी पहिल्यांदा डायगोनल आणि एरिया यांचं रिलेशन आपल्याला माहीत पाहिजे. सो आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपल्याला जर डायगोनल माहीत असेल तर एरिया काढण्यासाठी आपल्याकडं फॉर्म्युला काय आहे, तर त्यासाठी फॉर्म्युला आहे डायगोनलचा स्क्वेअर डिवायडेड बाय खाली 2 असतं. एरिया इज इक्वल टू काय, डायगोनल स्क्वेअर अपॉन 2 हा फॉर्म्युला यूज करायचा. आता समजा आपण डायगोनल एक्स समजलो. सो आपल्याला सांगितलं आहे की रेट ऑफ चेंज ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे dx/dt याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 0.5 सेंटीमीटर पर सेकंद, बरोबर आहे. आता मग आपल्याला एरिया काढायचा आहे. मग तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की एरिया इज इक्वल टू काय असणार आहे बाळांनो, तर एरिया इज इक्वल टू डायगोनलचा स्क्वेअर म्हणजे x² असणार आहे. मग आपल्याला म्हटलं आहे रेट ऑफ चेंज ऑफ एरिया म्हणजेच काय, dA/dt. याचा अर्थ काय, ह्या एरियाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम घ्यायचा आहे. सो x² डेरिव्हेटिव्ह काय येईल आपलं, हे 1/2 आपण आहे तसं ठेवणार. इथलं x² डेरिव्हेटिव्ह काय येईल आपला 2x येणार आहे, बरोबर. इन टू पुढे आता आणखीन आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे ना, तर सॉरी विथ रिस्पेक्ट टू टाईम घ्यायचं आहे. सो एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम काय येईल आपलं, dx/dt येणार आहे. मग याला जर आपण सॉल्व्ह केलो तर आपल्याला पुढे काय मिळणार आहे का, हा 2 कॅन्सल होऊन जाईल आणि 2 कॅन्सल झाल्याच्या नंतर आपल्याला मिळेल x इंटू dx/dt. बट आपल्याकडं dx/dt ची व्हॅल्यू ऑलरेडी आहे. सो ती व्हॅल्यू काय आहे, 0.5 सेंटीमीटर. अरे बाळांनो, 0.5 म्हणजेच काय असतं, 1/2 असतं. सो आपण ह्याला 1/2 सेंटीमीटर पर सेकंद लिहू शकतो.
सो dx अपॉन d2च्या जागी आपण जर 1/2 ठेवलं तर आपल्याला काय मिळणार आहे 1/2 x मिळणार आहे. हा मिळाला आपल्याला dA अपॉन dt. बट क्वेश्चनचा जर आपण विचार केला तर आपल्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे आपल्याला, सो dA अपॉन dt ची व्हॅल्यू काढायचं आहे. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ एरिया हा काय असणार आहे 1/2 x असणार आहे. म्हणजे या प्रमाणात ते बदलणार आहे. पण आपला प्रश्नच म्हटलेला आहे dA अपॉन dt ॲट 400 म्हणजे त्याचा एरिया जस्ट 400 असेल त्यावेळेस आपल्याला व्हॅल्यू काढायचं आहे. सो बघा आता ह्या एरियाची व्हॅल्यू 400 आहे. मग आपल्याला माहीत आहे एरिया बरोबर काय आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2 आहे. मग जर एरिया 400 असेल तर एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे ती आपल्याला इथून फाइंड आउट करावं लागेल ना आता. सो ती कशी काढता येईल आता, सो एक्स इथं आपण काढू शकतो एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू ए. बरोबर. मग आता मी तुम्हाला साईडला इथं काढून दाखवतो का या साईडला. सो काय दिलं आपल्याला एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2a आहे. मग एरिया किती सांगितलं आहे 400. सो एरिया जर 400 असेल तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 2 इंटू 400 म्हणजेच एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मिळेल आपल्याला 800. याचा अर्थ एक्स इज इक्वल टू काय असणार आहे रूटमध्ये 800. मग आपण बघा व्हेन एव्हर एरिया इज 400 देन व्हॉट इज द रेट ऑफ चेंज ती काढायचं आहे. सो 1/2 एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे काय मिळाले रूटमध्ये 800 मिळाले. मग ह्याला जर आपण आता सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळेल 1/2 800ला आपण लिहू शकतो कसं 400 इंटू 2 लिहिता येतं. 400चं रूट बाहेर मिळेल आपल्याला 20 आणि त्या 20ला ह्या 2ने डिवाइड केलं तर आपल्याला मिळणार आहे 10√2. याचा अर्थ ज्यावेळेस एरिया हा 400 असेल आपल्याला काय म्हणलं आहे की रेट ऑफ चेंज ऑफ एरिया काढायचं आहे की ॲट 400 सेंटीमीटर. मग त्यावेळेस ते जे चेंज इक्वल असणार आहे किंवा हा जो एक्स असणार आहे तो काय असणार आहे आपला 10√2 असणार आहे. मग आपण ते फाइंड आउट केलं. सो आपला आन्सर या ठिकाणी काय असेल आता 10√2 असेल. ओके. चला मित्रांनो आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊ. नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगितले बघा बाळांनो आपल्याला, इफ y इज इक्वल टू 4x - 5 इज अ टॅन्जेंट. म्हणजे हे टॅन्जेंटचं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. पुढे म्हणतं आहे आपल्याला टू द कर्व वाय स्क्वेअर इज इक्वल टू px³ + q ॲट 2, 3 देन p - q इज. ओके, हे विचारलेलं आहे. हा पण MST CT 2023चा क्वेश्चन आहे. क्वेश्चनला थोडं समजून घ्या बाळांनो. आपल्याला एक कर्व सांगितलेलं आहे. ओके, आणि या कर्वचं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. काय दिलेलं आहे वाय स्क्वेअर इज इक्वल टू px³ + q दिलेलं आहे. आणि या कर्वला मधून जाणारी टँजंट याचं पण इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. समजा ही टँजंट आहे आणि या टँजंटचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे y इज इक्वल टू 4x - 5. आणि हे टँजंट आणि कर्व ज्या ठिकाणी एकमेकाला भेटतात तो पॉईंट तुम्हाला सांगितलेला आहे 2 आणि 3. बरोबर. सो क्वेश्चनला व्यवस्थित समजून घ्या. आपण अगोदर शिकलेलं बाळांनो, अरे ह्या कर्वचा डेरिव्हेटिव्ह ॲट दॅट पॉईंट है ना, टॅन्जंट ज्या पॉईंटला आहे ना त्या पॉईंटला कर्वचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच कोण असतो स्लोप असतो है ना, ह्या टॅन्जंटचा स्लोप असतो. सो आपण काढू देऊ का की आपला डेरिव्हेटिव्ह वाय इक्वेशन दिलेलं आहे कर्वचं वाय स्क्वेअर इज इक्वल टू px³ + q. आपला काढायचं आहे आता डेरिव्हेटिव्ह. मग आपण डेरिव्हेटिव्ह जर घेतलं कारण स्लोप काढायचं ना, सो स्लोपसाठी डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. मग वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आपल्याला 2y इंटू dy अपॉन dx इज इक्वल टू हे p आहे तसं राहील आणि x³ डेरिव्हेटिव्ह मिळेल आपल्याला 3x². क्यूचं डेरिव्हेटिव्ह 0 मिळणार आहे. मग आपल्याला आता dy अपॉन dx याची व्हॅल्यू आपल्याला मिळेल आता 3px² अपॉन 2y. बट बाळांनो आपल्याला पॉईंट माहीत आहे ना, हा जो टॅन्जंटचा जो पॉईंट आहे ना हा पॉईंट तुम्हाला माहीत आहे काय पॉईंट 2, 3 आहे. मग त्या पॉईंटलाच आपण त्या टॅन्जंटचा स्लोप काढणार. सो dy अपॉन dx ॲट पॉईंट सांगितलेला आहे 2, 3 म्हणजेच x बरोबर 2 आहे y बरोबर 3 आहे. त्या किमती आपण याच्यामध्ये पुटअप करू. मग पुटअप केल्यानंतर आपल्याला मिळेल 3p. आता 2चा स्क्वेअर काय असेल आपलं इथं 4 असेल डिवायडेड बाय 2 इंटू इथं 3 येणार आहे आणि वायची किंमत 3 आहे. मग 3, 3 कॅन्सल झालं. 2ने आपण 4 डिवाइड केलात तर आपल्याला काय मिळेल 2p मिळणार आहे. याचा अर्थ तुम्हाला हा जो dy अपॉन dx ॲट 2, 3 याचाच म्हणजे या कर्वला जो टॅन्जंट आपण काढलेला आहे त्या टॅन्जंटचा स्लोप
हा काय आला 2p. बट आपल्याला इक्वेशन ऑफ टॅन्जंट ऑलरेडी दिलेलं आहे. काय दिलं आहे? इक्वेशन ऑफ टॅन्जंट माहीत आहे आपल्याला. काय माहीत आहे इक्वेशन ऑफ टॅन्जंट? तर y इज इक्वल टू 4x मायनस 5 माहीत आहे. मग आपण जर आपल्याला टॅन्जंटचं इक्वेशन माहीत असेल तर त्या इक्वेशन आपण स्लोप काढू शकतो बाळांनो, है ना. इक्वेशनचा वापर करून आपला स्लोप काढता येतो. मग तो स्लोप आपण कसा काढू शकतो? त्यासाठी आपण याला अगोदर जनरल फॉर्ममध्ये लिहून काढूत. सो y इज इक्वल टू 4x मायनस 5. म्हणजेच आपण याला असं लिहू शकतो कसं? 4x मायनस y इज इक्वल टू 5. मग आपल्याला माहीत असलं पाहिजे की लाईनचा स्लोप ऑफ लाईन काढायचा असेल तर स्लोप इज इक्वल टू काय असतं? मायनस a अपॉन b असतं. मग या ठिकाणी ए कोण आहे? 4 आहे. सो -4 अपॉन बी कोण आहे? -1. याचाच अर्थ स्लोप किती आला? 4 आला. मग ह्याच टॅन्जंटचा स्लोप 4 आहे आणि आपण कर्वचा विचार काढून टॅन्जंटचा स्लोप काढल्यानंतर 2p आलाय. मग त्यामुळे आपण सांगू शकतो, काय सांगू शकतो? 2p इज इक्वल टू काय आलं? 4 आलं. मग यानुसार p ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? 2 मिळेल. सो आपण p ची व्हॅल्यू काढलो. आता बघा आपल्याला हे जे कर्व आहे, कर्वचं इक्वेशन काय दिले आपल्याला? सो y² इज इक्वल टू px क्यूब प्लस क्यू दिलेला आहे आणि आपल्याला सांगितलं आहे की हा जो पॉईंट आहे 2-3 पॉईंट या कर्ववरच आहे ना. पॉईंट 2-3 हा कर्ववरच आहे. मग ह्या 2-3च्या व्हॅल्यू आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आणि पीची व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. त्या जर व्हॅल्यू आपण ठेवलं म्हणजे काय मिळेल आपल्याला? 3² इज इक्वल टू पीची व्हॅल्यू आहे 2 आणि एक्सची व्हॅल्यू 2 आहे. सो याचं इथं मिळेल आपल्याला 2चा क्यूब प्लस क्यू. मग आपण ह्याला सॉल्व्ह करू शकतो. 3² 9 पुन्हा इज इक्वल टू 2चा क्यूब 8 इंटू 2 काय मिळेल आपल्याला? 16 प्लस क्यू. मग याला सॉल्व्ह केल्यानंतर क्यूची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 9 मायनस 16 म्हणजेच -7. सो आपल्याला क्यूची व्हॅल्यू काय मिळाली? -7. आपल्याला पीची व्हॅल्यू मिळाली होती 2. इथली तुम्ही वाटलं असेल का क्यूची व्हॅल्यू -7 आहे. आपल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय काढा म्हटलेलं आहे? p मायनस क्यू म्हटलं आहे. सो नाऊ p मायनस क्यू इज इक्वल टू मिळेल आपल्याला. आता p किती आहे? 2 मायनस क्यू किती आहे? -7. सो 2 मायनस मायनस प्लस 7 इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला? 9. सो आवर आन्सर इज 9. चला तर बाळांनो आपण आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय सांगितलेलं आहे? तर इफ एफ ऑफ ए बरोबर 2 दिलेला आहे, एफ डॅश ए बरोबर 1 आहे, जी ऑफ ए -1 आहे, जी डॅश ए 2 आहे आणि देन ॲज एक्स ॲप्रोचेस ए. आता बघा एक्स ॲप्रोचेस ए म्हणजेच काय? एक्स टेंड्स टू ए, बरोबर आहे. पुन्हा जी ऑफ ए ॲप्रोचेस विचारलेलं आहे. म्हणजे जर एक्स टेंड्स टू ए असेल तर हे जे फंक्शन आहे ते कुणाशी इक्वल टू असेल? नियर अबाउट ते आपल्याला काढायचं आहे. तर काही अवघड नाही बाळांनो, सरळ लिमिट घ्यायचं. सो लिमिट एक्स टेंड्स टू ए आणि हा फंक्शनचं लिमिट घ्यायचं आपल्याला. फंक्शन दिलेलं आहे आपल्याला जी ऑफ एक्स इंटू एफ ऑफ ए मायनस जी ऑफ ए इंटू एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय खाली मिळेल आपल्याला एक्स मायनस ए. आता ह्याचं जर आपल्याला लिमिट घ्यायचं असेल तर आपण सरळ काय वापरू शकतो? इथं एल हॉस्पिटल लॉ वापरू शकतो. मग बाय एल हॉस्पिटल लॉ आपल्याला मिळणार आहे काय? मिळणार आहे का इथं? लिमिट एक्स टेंड्स टू ए. ओके, एल हॉस्पिटल लॉचा यूज करा. जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला? जी डॅश एक्स. एल हॉस्पिटल लॉ काय सांगतो? सरळ सरळ डेरिव्हेटिव्ह घेऊन टाकायचं सगळ्यांचं. सो एफ ऑफ ए कॉन्स्टंट आहे, ते आहे तसं राहील. पुन्हा मायनस जी ऑफ ए पण कॉन्स्टंट आहे. सो एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला? एफ डॅश एक्स मिळणार आहे. आणि खाली बघा या ठिकाणी एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मिळेल, मायनस एचं डेरिव्हेटिव्ह 0 मिळणार आहे. म्हणजे 1 मायनस 0 येईल. सो आता पुढे आपण सॉल्व्ह करू शकतो. सो जिथं जिथं एक्स आहे त्याचं सरळ लिमिट घ्यायचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी आपण ए ठेवणार. मग ए ठेवा सगळ्या ठिकाणी. सो आपल्याला मिळेल जी डॅश ए इंटू एफ ऑफ ए मायनस जी ऑफ ए इंटू एफ डॅश ए डिवायडेड बाय खाली मिळेल आपल्याला 1. सो आता जी डॅश ए, एफ ऑफ ए, जी ऑफ ए, एफ डॅश ए या सगळ्या व्हॅल्यू क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. मग त्या सगळ्या व्हॅल्यू लिहा. जी डॅश ए आपल्याला काय दिलेलं आहे? 2 दिलेलं आहे. इंटू एफ ऑफ ए काय सांगितलेलं आहे? 2 सांगितलेलं आहे. पुढे मायनस जी ऑफ एची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे -1 इंटू एफ डॅश एची व्हॅल्यू आहे +1. सो याला सॉल्व्ह करा. 2 इंटू 2 मिळेल आपल्याला 4. हे मायनस मायनस काय मिळेल आपल्याला? +1. सो 4 + 1 काय मिळेल आपल्याला? 5. सो आवर आन्सर इज 5. म्हणजे दिलेलं फंक्शन जे आहे ते कुणाच्या अप्रोचेस आहे? 5च्या अप्रोचेस आहे असं आपण सांगू शकतो. सो आपण हे 5 क्वेश्चन्स या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत.
आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 5 क्वेश्चन्स या चॅप्टरचे 2023 पासून आपण चालू केलो आहे 2020 पर्यंतचे सर्व क्वेश्चन आपण क्लिअर करणार आहोत, बघणार आहोत. सो त्यामुळं सगळेजण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, ओके. आणि रोज आपल्याला नोटिफिकेशन मिळाल्यानंतर आपण ते व्हिडिओज बघून आपल्या नॉलेजमध्ये भर टाकू शकता, ओके. सो टेक केअर बाळांनो.